तर मी पोहोचले जुडिओला. बऱ्याच दिवसांपासून शॉपिंग केलेली नव्हती. कुठेही लक्ष न देता सगळ्यात आधी पोहोचले लेडीज सेक्शनला. सगळ्यात आधी लेडीज सेक्शनमध्ये जायचं. काय नवीन आलेलं आहे, काय नाही ते बघायचं. आणि आता तर खूप नवीन नवीन कलेक्शन आलेलं होतं. त्यामुळे फटाफट हवं ते उचललं आणि बिल सेक्शनला जाऊन पोहोचले. बिल केलं, बॅग उचलली आणि निघाले. आता जायचं होतं मला जेवण करण्यासाठी, कारण नाश्ता करून बराच वेळ झालेला होता. काय ऑर्डर करायचं हे माझं ऑलरेडी ठरलेलं होतं. त्यामुळे फटाफट छोले भटुरे ऑर्डर केले आणि इथली कोथिंबीर वडी जी मला खूप आवडते ती ऑर्डर केली. आणि त्यानंतर मी बसले होते त्यांचा वेट करत, स्वतःला थोडंसं प्रेझेंटेबल करावं, कारण मी जिथे बघा तिथे स्टोल लावूनच फिरत असते. आणि हे सगळं जे काय माझं चाललं होतं तिथे समोर बसलेले बघत होते. आणि त्यानंतर माझं लक्ष गेलं त्यांच्याकडे आणि मला थोडंसं ऑकवर्ड फील झालं. बरं, पुरी भाजी सॉरी छोले भटुरे आलेले आहेत. इथले छोले खूप मसाल्याचे असतात आणि माझा फेवरेट कोथिंबीर वडी खूप गरम होती, पण त्याचबरोबर ती खूप जास्त ऑइली आलेली होती आज. जेव्हा तुम्ही काही शूट करतात आणि सगळे तुमच्याकडे बघत असतात ना, तेव्हा थोडंसं वाटतं विचित्र असं, पण आपलं ते काम आहे आणि आपल्याला ते करावं लागणार आहे. कोणाला काहीही वाटलं तरी ते करावंच लागणार आहे, कारण आहे ते आता आपलं काम आपण निवडलेलं आहे आणि आपल्याला त्यात आनंद मिळतो, तर आपण आपल्या आनंदाचा विचार करावा. तर अशा प्रकारे छोले भटुरे टेस्ट करण्यात आलेले आहे. खूपच गरम, म्हणजे इतकं गरम असतं की पुरी अशी, पुरी का म्हणते मी, छोले असे फोडले ना तरी त्यातनं अशी वाफ निघत होती, इतकं गरम होतं. असं हे बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोथिंबीर वडी ही प्रचंड ऑइल होतं त्यात, तर मी टिश्यूला सगळं प्रेस करून त्यातनं ते एक्स्ट्राचं जे ऑइल होतं ते काढून मग ती कोथिंबीर वडी खात होती. हे बघा, खूप ऑइल होतं, खूप ऑइल होतं, पण टेस्ट कमाल होती. आणि आता भाई पैसे गेले तर चालतील, पण खायचं नाही असं माझ्या डोक्यात आलं नाही. त्यामुळे मी असं खाण्याचा निर्णय घेतला आणि संपवलं. मला हे कळत नाही, जेव्हा आपल्याला लागतं, आपण पडतो, तेव्हा आपलं लक्ष आधी आजूबाजूला का जातं. हे बघा, आता जेवण करून झाल्यानंतर जेवणच म्हणता येईल, कारण जेवणाच्याच वेळेस गेले होते आणि पोट भरणं हेच डोक्यात होतं. आता मला काहीतरी गोड स्वीट हवं होतं, पण काय ते कळत नव्हतं. आणि थंड असं काहीतरी हवं होतं, म्हणून मी लस्सी ऑर्डर केली. लस्सी खरंच जबरदस्त होती. बऱ्याच वर्षानंतर मी खात होते, कारण मिल्क प्रॉडक्ट हे मी बंद केलेले आणि आता सध्या डाएट पूर्णपणे बंद आहे, म्हणून म्हटलं चला खाऊन घेऊ. मी खूप आरामात आणि निवांत बोलते, कारण माझं खाणंही तेवढंच आरामात आणि निवांत होतं. त्यामुळे थंड थंड लस्सी जशी मी माझ्या गळ्यातून खाली उतरत होती ना, मला खूप बरं वाटत होतं. आता खाऊन झालेलं आहे आणि म्हणून मी निघाले घरी जाण्यासाठी. चलो बाय, टेक केअर.